रामकृष्ण हरी मंडळी, मी वैष्णवी। आज आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे बेंदूर सण। सर्वांना बेंदूर सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज आम्ही आमच्या शेतामध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी निघालेलो आहोत। सोबत लहान मुलांनी त्यांची छोटी छोटी बैल घेऊन छान मिरवणूक काढलेली आहे। चला तर मग आमच्या सोबत या सणाचा आनंद घ्या। पण शेतात जाणं इतकं सोपं नव्हतं। जाता जाता आम्हाला पहिला झटका बसला। पाऊस झाल्यामुळे रस्ता खूप चिखलमय होता आणि आमची गाडी घसरता घसरता थोडक्यात वाचली। देवाच्या कृपेने आम्ही सुखरूप निघालो। तिथून आम्ही फायनली शेतामध्ये पोहोचलो। शेतात छान टोमॅटो आणि झेंडूची लागवड केलेली आहे। इथे आल्यावर शिवण्याला मक्याचं कणीस दिसलं आणि तिचा आनंद काही गगनात मावेना। तिला ते कणीस हवंच होतं, पण ते अजून पूर्ण झालेलं नव्हतं। तिची ती गोड निराशा आणि हट्ट बघून खूप मजा आली। मंडळी, बेंदूर सणाला नैवेद्याचं खूप मोठं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे। आज आम्ही धरणी मातेसाठी नैवेद्य अर्पण करणार आहोत। वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांमुळे आणि या धरणी मातेमुळे आपल्या ताटात अन्न येतं। म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी राजा निसर्गाची अशी कृतज्ञता व्यक्त करतो। आम्ही आमच्या शेतातील विठूजी बुवांना इथून नैवेद्य दाखवण्यासाठी गेलो। पुढील शेत पिकाने ओसंडून वाहू दे अशी मनोभावे प्रार्थना केली। पूजा करून आणि नैवेद्य दाखवून निघणार तितक्यात परत एक गडबड झाली। माझी चप्पलच तुटली, बसला मला दुसरा खतरा। मी तशीच अनवाणी पुढच्या प्रवासाला निघाले। घरी परतत असताना सुद्धा थरार संपला नव्हता। पुन्हा एकदा गाडी चिखलात स्लिप होता होता वाचली। अखेर या सगळ्या ॲडव्हेंचरस मधून आम्ही सुखरूप घरी पोहोचलो। आमचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आमचा पुढचा व्लॉग पाहण्यासाठी विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।